माझं नाव प्रीती सूर्यवंशी आहे. सर्वांना माझं सप्रेम जय भीम. आणि मी वाचू संविधान 12 तास या उपक्रमामध्ये प्रथमतः सहभाग घेतलेला आहे. आणि मला वाटलेलं की मी करू शकेल का नाही, पण आता जेव्हा मी बसले तेव्हा मला वाटतं की खरंच हे आपण जे वाचनाचं आवड बंद होत चालली आहे त्या आवडीला आपण कुठेतरी प्रोत्साहित करत आहोत. तर हे अतिशय चांगला उपक्रम आहे जो राबवलेला आहे. आणि मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करते की 12 तास वाचेन. आणि त्याचबद्दल संविधानामध्ये आतापर्यंत मला काही गोष्टी माहीत नव्हत्या. म्हणजे शाळेमध्ये जेवढं शिकलेलं त्याबद्दलच माहीत होतं. म्हणजे उद्देशिका, फक्त संविधानाची उद्देशिका माहीत होती. म्हणजे शाळेत आपल्याला जसं उद्देशिकेचं वाचन घेतलं जातं एवढ्या मर्यादितच मला उद्देशिका माहीत होती. परंतु जेव्हा आता मी वाचते तेव्हा मला त्या संविधानामधील आपले मूलभूत हक्क, आपले कर्तव्य याबद्दल अधिक माहिती मिळते. आणि आपण प्रत्येक वेळी आपल्या हक्कांबद्दल बोलतो. म्हणजे आम्हाला स्वातंत्र्याचा हक्क आहे, समानतेचा हक्क आहे आणि शोषणाविरुद्धचा हक्क आहे. परंतु आपण आपल्या कर्तव्यांबद्दल कधीही बोलत नाही. तर ते कर्तव्यही आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. तसेच मला वाटतं की जसे संविधान आपण फक्त आज उपक्रम घेतलाय यामध्ये म्हणून वाचत आहोत, तर असं न वाचता आपण संविधान समजून घेतलं पाहिजे. त्यातील ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते स्वतःही वाचलं पाहिजे व इतरांनाही सांगितलं पाहिजे. कारण आपल्या देशामध्ये अनेक अशिक्षित लोक आज सुद्धा आहेत. कारण आपण जरी म्हणलो की आपल्या भारतात साक्षरता जास्त प्रमाणात झाली आहे, तरी आता साक्षरता तेवढ्या प्रमाणात झालेली नाही. खेड्यापाड्यातील लोक आज सुद्धा निरक्षर आहेत. तर त्या निरक्षर लोकांना आपण संविधान वाचून त्यातील काही गोष्टी समजत असेल तर त्या आपण त्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे त्यांनाही त्यांच्या मूलभूत कर्तव्यांबद्दल, मूलभूत हक्कांबद्दल माहिती होईल. आणि मला इथं या अभियानामध्ये सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. अरे वा.